आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस झुणका. एकदम मस्त बनतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने झुणक्याचे पण खूप खूप सारे प्रकार आहेत. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन कोणते कोणते प्रकार आहेत. ह्यासाठी मी कांदे घेतलेले आहेत आणि कांद्याला आपण उभ्या स्लाइसमध्ये काटून घेणार आहोत. आणि हा कांद्याचा झुणका असतो ना, तो इतका मस्त होतो ना, तो मसाल्याने बनतो. त्याच्यामध्ये हळदी किंवा मिरची वगैरे नाही डलत. आणि त्यानंतर एकदम स्लाइसमध्ये काटून घेतल्यानंतर कांदा, तिथे मी लसूण पण घेतलेला आहे. लसूण पण आपल्याला खूप सारा लसूण घ्यायचा आहे. लसणानेच टेस्ट खूप मस्त येते झुणक्याला. आणि ह्याच्यामध्ये मी हरी मिरची पण घेतलेली आहे आणि ती पण व्यवस्थित मी काटून घेणार आहे. आणि एकदा नक्की तुम्ही असा बनवून बघा, खूप मस्त होतो. आणि ह्याच्यासोबत मी जे चपाती बनवलेली आहे ना, ती पण थोडीशी जिरेवाली चपाती बनवलेली आहे, एकदम क्रिप्सी अशी. आणि तुम्ही नक्की एकदा ही डिश नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. आणि लागलीच मी धनिया पण कापून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये खूप सारा जिरं आणि मोहरी टाकलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, आपली हरी मिरची, आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं आपण जे चॉप करून घेतलेलं होतं लसूण, तो पण टाकलेला आहे. आणि लसूण चांगला भाजला की त्याच्यामध्ये मी आपला कांदा पण टाकलेला आहे. आणि कांद्याला पण 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. ही डिश तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. आणि व्हिडिओच्या नादात मी मसाले जे टाकले ते मी तुम्हाला व्हिडिओ काढायचं ध्यानात नाही गेला, त्यामुळे मी वर तिथे दिलेलं पण आहे कोणते कोणते मसाले आहेत. त्याच्यामध्ये जिरा पावडर, धनिया पावडर, लाल तिखट हे वगैरे टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी स्टार्टिंगला 1.5 चम्मच इतकं बेसन टाकलेलं आहे. आणि परत अजून 1 चम्मच इतकं घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही थोडं बेसन जास्त घेऊ शकता. आणि त्यानंतर त्याला थोडासा पाण्याचा 1 ते 2 वेळा शिंपडा देऊन आपण भाजणार चांगला आहोत. तर ह्याला थोडासा जास्त वेळ लागतो हे सगळं व्यवस्थित भाजतोपर्यंत. आणि व्यवस्थित चांगलं भाजलं की हे काय होतं की थोडंसं सेपरेट सुटसुटीत होतं. आणि इकडे मी लागलीच आटा पण थोडंसं मळून घेतलेलं आहे. आट्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं नमक टाकून चांगला एकदम सॉफ्टचा आटा गुंदून घेतलेला आहे. आणि ह्याचे पेढे पण लागलीच बनवून ठेवलेले आहेत. आणि लगेच आपण इथे एक चपाती पण लाटलेली आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला मी गोल चपाती पूर्ण लाटलेली आहे. आणि पातळच लाटा, जास्त जाड लाटू नका, कारण की आपण ती परत फोल्डच करणार आहोत. आणि त्या एकदम पातळ अशी व्यवस्थित चपाती पण लाटून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, जेणेकरून आपला मसाला सगळा तिथं राहील. तेल टाकलं की त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. तुम्ही भाजून पण घेऊ शकता किंवा कच्चे पण घेऊ शकता, ती तुमची मर्जी असेल. आणि त्यानंतर मी थोडंसं धनिया पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे. थोडंसं चमचमीत खूप मस्त लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा हा पराठा. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि ह्याला आपण फोल्ड करणार आहोत. आपण त्रिकोणी फोल्ड करतो ना चपातीला, तसंच नॉर्मली फोल्ड केलेला आहे मसाला लावत लावत. आणि एकदा नक्की असा ट्राय करून बघा पराठा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही हा पनीरसोबत वगैरे पण खाऊ शकता, खूप मस्त होतो हा पराठा. आणि ह्याला मी लाटून घेतलेला आहे. आणि त्रिकोणी लाटायसाठी काय करा सांगू का, जे कोणे असतात ना 3, त्या साईडला फक्त लाटत जावं. आपलं काय होतं की आपल्याला गोल लाटायची सवय आहे, त्यामुळे आपला हात गोलच फिरतो. मी पण आता शिकत आहे थोडं थोडं. आणि माझा पण पराठा झालेला आहे, खूप मस्त होतो. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि ह्याला काय करा की तुम्ही फुल गॅसवर नका भाजू, थोडंसं मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर भाजा. ह्याने काय होतं की पराठा एकदम क्रिस्पी बनतो आणि खायला पण ह्याची चव इतकी मस्त लागते ना, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि इकडे आपला पराठा पण झालेला आहे. मी लागलीच 2 पराठे बनवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी इकडे गार्निशिंगसाठी थोडंसं मी इकडं ताट वगैरे पण घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित तुम्ही बघा, आता थोडंसं गार झालं आहे ना आपला झुणका, तर तो एकदम सुटसुटीत झालेला असणार आहे. आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये झुणका टाकलेला आहे. आणि त्यानंतर ह्याच्यावर मी पराठे पण ठेवलेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे असे पराठे खूप मस्त बनतात. मी त्याच्यासोबत थोडेसे पापड पण घेतलेले आहे, उडदाचे पापड थोडीशी असं चुरा करून त्या झुणक्यात टाकला आणि चपातीसोबत ह्या खाल्ला पराठ्यांसोबत, खूप मस्त लागतो. नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. थँक्यू गाईज. नेक्स्ट